समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ। हो काय करताय? हो थांबा. हो सावकार. सावकार असं करू नका. अरे कुठे भेटशील सावकार अरे सावकार असं करू नका. शिपायानो ही आग रात्रभर जळत राहिली पाहिजे. होरपळून जीव गेला पाहिजे यांचा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी. सावकार तुम्ही परत आलात? तुम्ही जा, मी इथं थांबतो. सावकार तुम्ही रात्रभर थांबणार? हे तडफडून मरताना मला बघायचं आहे. निघा तुम्ही, निघा. आजोबा तुम्ही इथे कसे? आणि शिपाई कुठे गेले? स्वामींनी पिटाळून लावलं त्यांना. तुम्ही आता निघा. रणजित परत यायच्या अगोदर निघा. काळजी घ्या. अहो ते सावकार आणि शिपाई आले तर. स्वामी आहेत, स्वामी बघतील. तुम्ही लवकर निघा. निघा. स्वामी, अहो गावात दुष्काळ पडलाय. त्यात तुम्ही कुठे आहात आम्हाला काही माहित नाहीये. माझी गाय ती गेली हो. या दुष्काळामुळे आता जनावर जायला लागली. हीच वेळ तर श्री स्वामी. ऐका रे माझं, असं नका करू. ऐका, आम्हाला खरं सांगायचं नाहीये ना, म्हणून सगळं थोतांड रचलंय तुम्ही. मला तर वाटतं हे वारूळ सुद्धा यांनी सॅर केलंय आणि आपल्या समोर एक गोष्ट रचून ठेवलेली आहे. स्वामी देवा, देवा कुठे आहात तुम्ही? मला बोलायचंय तुमच्याशी. देवा, देवा या ना. देवा हाक मारते तरी तुम्ही येत नाही आहात. पण काय करू, परिस्थितीच अशी निर्माण झालीये. तुमचं येणं आवश्यक आहे. तुमच्याशी बोलायचंय मला. देवा, देवा तुम्ही जर आला नाहीत ना तर मी इथे माझे प्राण देईन. देवा, देवा आलात तुम्ही. देवा मला माहितीये तुम्हाला काही सांगायची गरज नाहीये. तुम्ही सगळं बघत असता. पण तरी सुद्धा आताची परिस्थितीच अशी आहे की ही गोष्ट तुमच्या कानी घालणं आवश्यक वाटतंय मला. पण त्यासाठी तुम्ही समोर असणं गरजेचं आहे. म्हणजे मग ती गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचल्याची भावना येते मनात. देवा, आम्हाला कल्पना आहे सुंदर काय घडतंय. लोक त्रासात आहेत. दुष्काळ पडत चाललाय. पण नैसर्गिक संकट हा कालचक्राचा भाग आहे आणि त्याला सगळ्यांना सामोरं जावंच लागणार. पण त्यावेळी तुम्ही जर बरोबर असाल तर त्या संकटाची दाहकता जाणवणार नाही भक्तांना. देवा, ती जाणवलीच पाहिजे. जाणवली. पण देवा, अहो भक्तांना. सुंदर ही सगळ्यांची परीक्षा आहे.
आणि तुझी सुद्धा. स्वामी देवा, नक्की काय म्हणायचंय तुम्हाला? पाण्यात पडल्याशिवाय पोहता येतं का? नाही देवा. शिव शंकर शंभो. अरे या विहिरीत पाणी आहे. काय बोलतोस? नशीब समजा लांबण थांबवलं, नाहीतर तुम्हा दोघांना ना विहिरीतच ढकलणार होतो. चला नाही ना. आणि काय रे, ही गावची सार्वजनिक विहीर आहे. सावकर थोडस पाणी द्या. अहो मुलं तहानेने तडपडत आहेत. तुम्ही पापी आहात म्हणून गावची विहीर आटली. बघा, माझ्या विहिरीला अजूनही पाणी आहे. निसर्ग त्याच्यावरतीच कृपा करतो जो बलशाली आहे. देव त्याला साथ देतो ज्याच्याकडे ताकद आहे. सावकार, गावातल्या समदे विहिरी कोरड्या पडल्यात. नदीला बी पाणी नाही. नदी पात्रात खोदलं तर त्यालाही पाणी लागलं नाही. अहो प्रत्येकाला फक्त एक कळशी पाणी द्या सावकर. अहो आम्ही जिवंत तरी राहू. तुम्ही मेलात काय आणि जिवंत राहिलात काय, मला काही फरक पडत नाही. तुम्हाला पाणी हवंय? दिला. त्यासाठी पैसे मोजावे लागतील. फुकट काही मिळणार नाही. सावकार, कर्ज फेडून शेतसारा भरून सगळ्यांकडे पैके संपले. सावकर अहो पाहिजे तर आम्ही तुमच्या घरी मोलमजुरी करू. तुम्ही सांगाल ते काम करू. पण पाणी द्या. सावकार, हवं तर आमची जमीन घ्या, घरदार घ्या, शेती घ्या, पण आम्हाला एक कळशी पाणी द्या सावकार. पाणी पाहिजे ना? काय रे, देतो हा पाणी. हा? सावकार चल घ्या. ए पाणी घे. पाणी हवं होतं ना तुला? घे घे घे, पाणी घे. या गयाते अजून कशा नाही आल्या? सुंदरा मावशी, अहो गयाते केव्हाच्या गेल्या, अजून कशा नाही आल्या? मला जर लागलं नसतं ना तर मीच गेले असते पाणी आणायला. गयाते कधी येणार आहेत सांगा ना. ही बघा आली गया. काय ग, पाणी मिळालं का? नाही म्हणजे इथे थेंबर सुद्धा पाणी नाहीये. अहो आम्ही सगळीकडे फिरलो, नदीवर गेलो, ओढ्यावर पण गेलो, पण कुठेच पाणी नाही. होय सुंदरा मावशी,
अहो विहिरीच्या पाण्याने तर अगदी तळ गाठलाय. म्हणजे लोक पाणी काढण्याचा प्रयत्न करतायत, पण वरती येतोय तो फक्त गाळ. ही फक्त तहान नाहीये, आपली परीक्षा आहे. तहान शरीराची आहे, पण श्रद्धा आत्म्याची ताकद वाढवते. सुंदरा मावशी, अहो पण पाणी मिळालंच नाही तर? गया अगं, जिथे माणसाची आशा संपते ना, तिथे देवाची लीला सुरू होते. स्वामी देव आपल्याला पाण्या वाचून तडफडू नाही देणार. पण आता पाणी नाहीये, त्याचं काय करायचं? अहो बाहेर फार बिकट परिस्थिती आहे, तुम्हाला नाही सांगू शकत. अरे देवा, विहीर तर कोरडीच आहे. आता काय करायचं आपण? अहो सगळं गाव ज्या विहिरीच्या पाण्यावर अवलंबून होतं, त्या विहिरीच्या पाण्याने आता अगदी तळ गाठलाय. गायत्री, अहो गावात कुठेच पाणी नाहीये. अरे बापरे, स्वामींची पाद्यपूजा, अभिषेक, स्नान हे सगळं कसं झालं असतं मग? अहो प्यायचं पाणी सुद्धा गढूळ आहे. ते गढूळ पाणी आपण स्वामींना कसं काय दिलं असतं? नाही म्हणजे आता गावात पाणी नाही असंच म्हणावं लागेल ना. कविराज, तुमच्या भावना कळतायत मला, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आज जर स्वामी देव इथे असते ना, तर ही परिस्थिती आलीच नसती. एव्हाना सगळं बदललं असतं. अहो नदी आटली, विहिरी ती पाणी नाही, पाण्याशिवाय कसं जगणार? अशा परिस्थितीत स्वामी पण नाहीयेत. स्वामी येणार आहेत ना? असं नका हो म्हणू. स्वामी देव आपल्या भक्तांना नाही विसरत. ते योग्य वेळी कृपा करतीलच. पण आधी ना आपण सगळ्यांनी हा विचार करायला पाहिजे की आपण कुठे चुकलो, आपण काय करायला हवं. आज प्रकट दिन आहे स्वामी देवांचा, आणि तो जर साजरा करायचा असेल ना, तर आधी आपल्याला हे संकट मिटवायला हवं. स्वामी देवांना नुसती फुलं, आरती, अभिषेक नको असतो. स्वामी देवांना हवं असतं त्यांच्या भक्तांनी योग्य कर्म करणं. या संकटात स्वामी देव आपल्याकडनं काय अपेक्षा करतायत हे आधी ओळखायला हवं. काय करतोयस? पाणी वाया घालवतोयस? लोक एक एक थेंबासाठी तरसतायत रे. तू पाय धुतोयस, पाणी वाया घालवतोस. लोकांना पाणी दे, त्यांना जगू दे. अरे पुण्य कर. तू कोण मला जाब विचारणार? माझी विहीर आहे, माझ्या विहिरीचं पाणी आहे. मला अक्कल शिकू नकोस. तुम्ही इथे कसे? तुम्हाला कोणी सोडलं? कोणी सोडलं तुम्हाला? स्वामींनी सोडवलंय असं समजा. स्वामींनी नाही सोडलं, माझ्या शिपाईनी गद्दारी केली म्हणून तुम्ही इथे आलात. ठीक आहे, सुटलात ना तिथून, पण आता कोण नाही सोडवणार माझ्यापासनं. आज आमचा जीव गेला तरी 72, पण तुमच्या अन्याय पुढे आम्ही झुकणार नाही आहोत.
अरे तुम्ही सोडलत नाही यांना, माझ्याशी गद्दारी केलीत. नाही सावकार, नाही सावकार, आम्ही नाही सोडलं त्यांना. तुम्हीच काल तिथे आला होतात ना. श्री स्वामी. सावकार, तुम्ही परत आलात? तुम्ही जा, मी इथं थांबतो. आम्हाला तुम्ही जायला सांगितलं आणि तुम्ही तिथे थांबला होतात. कोण मी नव्हतो आलो. हो सावकार, तुम्ही आला होतात ना. मी नव्हतो आलो. तुम्ही नव्हता आलात, मग कोण आलं होतं? सावकार, मला वाटतंय ना ही स्वामींचीच लीला असू शकते. आजोबा तुम्ही इथे कसे? आणि शिपाई कुठे गेले? स्वामींनी पिटाळून लावलं त्यांना. तुम्ही आता निघा. हे खोट आहे, साप खोट आहे. माझ्याशी गद्दारी केलीत. माझ्या प्रकोपापासून वाचण्यासाठी तुम्ही हा बनाव रचताय. तुमच्याकडे बघतो मी नंतर. आधी ना यांच्याकडे बघतो. तुला घाबरत नाही आम्ही. तुझ्या अन्यायाला आता आम्ही बळी पडणार नाही. सगळ्यांना विहिरीतलं पाणी घेऊ दे. ही माझी विहीर आहे. हे पाणी माझं आहे. विहीर तुझ्या जागेवर आहे म्हणून ह्याच्यावर तुझा हक्क होत नाही. निसर्गाचं धन आहे हे, आणि निसर्गावर सगळ्यांचा समान अधिकार असतो. जा रे, सगळ्यांनी पाणी घ्या. हो, तुमचा हक्क आहे याच्यावर. जा, पाणी घ्या सगळ्यांनी. अहो भाऊ, जा, घाबरू नका. आम्ही तुमच्या सोबत आहोत. हा तुम्हाला काही करू शकणार नाही. जा तुम्ही. हो दादा, जा. जा. अरे घ्या पाणी. आम्ही सांगतोय, जावा. घाबरू नका. कोणी पुढे येणार नाही. डरपोक आहेत सगळे. कोणी हात लावणार नाही लांबणाला. सुंदरे, स्वामी देवा, काय झालंय? देवा, दुष्काळामुळे सगळ्यांचे खूप हाल होत आहेत. तो अशी वेळ कधीही कुणावरही येऊ नये देवा. दुष्काळ म्हणजे लोकांच्या शरीरातून त्यांचे प्राण टप्प्याटप्प्याने काढून घेण्याची, त्यांच्या आयुष्यातलं सुख, आनंद, समाधान सगळं हिसकावून घेण्याची प्रक्रिया वाटतेय मला. देवा, हे सगळं थांबवा. हो, सगळं थांबवा. स्वामी देवा, मला इतक्या यातना होत आहेत तर मी समजू शकते तुम्हाला काय त्रास होत असेल. पण तरी तुम्ही काहीही का करत नाही यात? देवा, तुम्ही मला विचारलं होतं पाण्यात पडल्याशिवाय पोहता येतं का? नाही पोहता येत. आता तुम्हीच सगळ्यांना शिकवायचंय पोहायला. पण ही वेळ अशी आहे ना की एकाच वेळी सगळ्यांना पाण्यात ढकललं गेलंय. लोक बिथरले, हात पाय मारून मारून थकले, दमछाक झालीये देवा त्यांची. एखादा कसा बसा किनाऱ्यावर पोहोचतोय तर दुसरा त्याचा आधार घेऊन पुढे येण्याच्या नादात त्यालाच मागे खेचतोय. लोकांच्या नाका तोंडात पाणी जातंय. सगळीकडे आक्रोश आहे देवा, आणि तो हृदय पिळवटून टाकणार आहे. सुंदरे, का काळजी करतेस? आम्ही आहोत ना. बुडत्याला काडीचा आधार मिळतोच, आणि तो मिळेल याची काळजी आम्ही घेतोच. त्याशिवाय का अनेक जण तग धरून आहेत. एका विशिष्ट हेतूने आम्ही परत येत नाहीये. तो हेतू पूर्ण झाला की आम्ही परत येतो. हे सगळे आमचेच लेकरं आहेत.
पिल्लांना उडायला शिकवायचं, त्यांच्या पंखात बळ आणायचं, तर त्यांना आधी खरड्यातून ढकलावंच लागतं. सुंदरे, तू सगळ्यात अव्वल शिष्य आहेस. तू सगळ्यांना मार्गदर्शन कर. आम्ही आहोतच. शिव शंकर.